आगीत 100 पेक्षा जास्त झाडं जळाली. 25 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती खाक झाल्या. 50 घोरपडी होरपळल्या. 25 पेक्षा जास्त मोर जखमी झाले. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. या घटनेमुळे किल्ल्यावर आग नियंत्रणात आणण्याची कायमस्वरूपी यंत्रणा बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. ते आपोआप शिलगलं, ते कोणी नव्हतं तिथं, कोणीच नव्हतं आणि ते एकदम जाळ झाला डीपीच्या जवळ जोरात. ते थिनगी पडायचं काम नाही, डीपीच्या पाठीमागं काहीच नाही, पण एकदम जागेवरच शिलगून गेलं ते. ऐतिहासिक स्थळांचं संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. याकडे लक्ष वेधण्यात आलंय. किल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली जातीये. माझा केंद्र सरकारला, सर्व अधिकाऱ्यांना प्रश्न आहे, ही आग लावली कोणी? माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारच्या वतीने करोडो रुपये दरवर्षी साफसफाईसाठी देण्यात येतात. मग जर कागदोपत्री ही सफाई झाली असेल तर हे गवत आलं कुठून? आणि गवत जर नसतं तरी आग कदाचित लागली नसती. किल्ल्याला आग लागली की कोणी मुद्दामहून लावली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नहीं, जानबूझ के तो नहीं लगाई हुई है वो, और लगाई हुई होंगी तो करना उसको कुछ तो भी, गवर्नमेंट का काम है वो. देवगिरी किल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी आगामी काळात तिथं आग लागणार नाही अशी यंत्रणा उभारणं गरजेचं झालंय. तब्बल 12 तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. माझ्या मागे जो किल्ला दिसतोय तो देवगिरी किल्ला आहे आणि याच किल्ल्याला काल सकाळी चारही बाजूने मोठी आग लागली होती. आज जो किल्ला आपल्याला दिसतोय, कालच्या दृश्यामध्ये जर बघितलं तर फक्त धुराचे मोठमोठे लोट या ठिकाणी आपल्याला दिसत होते. हा किल्ला कुठे आहे की नाही अशी परिस्थिती काल या ठिकाणी होती. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. आणि